मी 2 वेळा पुणे गेलो आहे, पण यावेळेस माझा गोल थोडा वेगळा आहे. आपली सर्व पॅकिंग करून मी निघालो बसस्टँडकडे. तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला. कसा तरी पाऊस थांबल्यावर मी बसमध्ये बसलो आणि पुण्यासाठी निघालो. रस्त्यामध्ये काही खाऊन आणि 12 तासांचा प्रवास करून फायनली मी पोहोचतो पुण्यामध्ये. मी आणि माझा भाऊ विवेक आम्ही दोघेही तयारी करून निघालो सिंहगडसाठी. तर मित्रांनो, आमचा एकच प्लॅन आहे की काही प्लॅन नाही आहे. आता आम्ही सिंहगडसाठी निघालो आहोत. बघूया रस्त्यात काय होतं, भेटूया. तुम्ही बघा मित्रांनो की हा जो डोंगर आहे, तर या डोंगराच्या असा गोल फिरून नाही का रस्ता आहे. गोल नाही, साईडनी आहे ना, असा साईडनी कडाकडाने तुम्ही बघू शकता की रस्ता आहे. आणि त्या रस्त्यावरून कसा तरी ते डोंगराला फाडून त्यांनी रस्ता बनवलाय मित्रांनो. तर आपण बघू शकता. वा वा वा, अति सुंदर, अति सुंदर. हा आमचा पहिला स्टॉप आहे जो आम्ही घेतलेला आहे. वा वा वा, काय सांगू शकतो. हे बघा, फुलांची दरी, फुलांची चादर पसरलेली आहे एकदम. खरंच जर आमच्याकडे एक ड्रोन असता ना, तर व्ह्यू एवढं जबरदस्त आलं असतं तुम्हाला सांगतो. नेक्स्ट टाइम बजेट जर आमचा हा व्हिडिओ व्हायरल झाला, जर व्हायरल झाला आणि आमच्याकडे फंड आले, तर आपण पक्क्यात एक ड्रोन घेऊ. EMI वर घेऊ. माझी किडनी तेवढी चांगली नाही, पण माझी फिट आहे. माझ्या भावाची किडनी फिट आहे. तर जर आम्हाला व्ह्यू नाही आले आणि हा व्हिडिओ चालला नाही, तर आमचा दुसरा ऑप्शन तोच आहे की किडनी, माझ्या भावाची किडनी द्यायला लागेल. आणि पण मला असं नाही पाहिजे, असं नाही वाटत की त्याची किडनी गेली पाहिजे. म्हणून मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, न करा, पण व्ह्यू आले पाहिजे. व्ह्यू महत्वाचे आहे. सबस्क्राईब पण इम्पॉर्टंट आहे. हा, सबस्क्राईब पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, सबस्क्राईब पण करा, की जेणेकरून आमची जी गरिबी आहे लवकरच दूर झाली पाहिजे आणि एक चांगला आमचा चॅनल ग्रो झाला पाहिजे. आणि आम्ही पुढच्या वेळेस जर तुम्हाला व्ह्यू दाखवू, तर ड्रोननी व्ह्यू दाखवू. पाऊस येतो ढगं खाली, आम्ही वर, आणि आमच्यावर आहे सिंहगड. बघू शकता तुम्ही. आम्ही आता सिंहगड चढासाठी स्टार्ट केला आहे. 1 वाजला आहे तब्बल, बरोबर ॲक्युरेट 1 वाजून 5 मिनटं झाली आहेत. तर बघूया की किती टाईम लागतो. आमची प्रिपरेशन, आम्ही दोघे जिमला जातो. मजबूत पाय आहेत मित्रांनो. लेग डे मिस नाही केला आहे कधी. लेग डे मिस नाही केला आहे. पण तरी बघूया की हे जे खडी चढाई आहे, स्ट्रेट चढाई आहे, तर करू शकतो की नाही. आमची हिंमत कुठपर्यंत साथ देते, आम्ही कुठपर्यंत छोडू शकतो, एवढा विचार करून आलो आहे की आम्ही हार नाही म्हणणार. पाय काही होऊन जाऊ, पायाची वाटीतला तेल संपो, पायाच्या क्रॅक पडो, काही हो, आज गड चढणार म्हणजे चढणार. पुरी हिंमत बांधून आणलो आहे. बघूया काय होते. त्या लोकांमध्ये होती. आता तर बघा तुम्ही की 1 वर्ष पूल बांधला की दुसऱ्या वर्षी पडतो. पण हे बघा, हा गड 500, 400, 500 वर्षापासून तो जिवंत आहे. आपला इतिहास धरून आहे. आणि तो जसाचा तसा उभा आहे. तो जसा त्यांनी मुघलांना छाती खोलून अशी सामना केला मुघलांचा, तसंच तो या वातावरणाचा, या पाण्याचा, या थंडीचा सामना करत तो आताही गड तिथं उभा आहे, जसा तसा उभा आहे. तुम्ही बघू शकता. ते चांगलं आहे की जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. मी बघा की लहान लहान मुलं किती आतुरतेने तो चढलाय. तुला त्रास तर नाही आला ना? चांगला वाटत आहे येऊन? वा बघा. आम्ही आता चढत होतो, तेवढ्यात आम्हाला सिंहगडच्याच नकाशा मिळाला, स्थानदर्शक नकाशा, की कुठं काय आहे, कुठं काय नाही, आणि कोणते कोणते पॉईंट्स आहेत. आणि जे काही लोक इथे येतात त्यांना हा सोयीस्कर असतो की कुठं काय आहे म्हणून. तर हा नकाशा आहे, महाराष्ट्र शासनाने लावला आहे, तुम्ही बघू शकता. आणि सिंहगड आणखी खूप वर आहे. आम्ही जसं जात आहोत तसं आम्हाला आणखी दिसत आहे की दूर आहे म्हणून. आणि हा एक गेट आहे, बहुतेक हे सैनिकांसाठी गेट असेल. ते एक खालचा एक गेट होता सैनिकांसाठी, की कोणी हा बहुतेक गेट नंबर 2 असावा. कोणताही शत्रू जर आला तर त्याला वरूनच मारण्यासाठी हा असावा. बघा, दोन्ही साईडला सेफ्टी नाही आहे. म्हणजे तुम्ही जर एवढा पडलं या साईडला की झालं, गेम फिनिश आहे तुमचा. पण दृश्य बघा, वा, तुम्ही बघू शकता. हा गेट नंबर 2 आहे. आपण खाली बघितलो तो एक गेट नंबर 1, आणि हा आता आम्ही आलो, हा गेट नंबर 2 आहे. तुम्ही बघू शकता.
बघा व्ह्यू अशा प्रकारे हा पूर्णपणे पूर्णपणे व्ह्यू ढगामध्ये आहे. आम्ही सध्या ढगामध्ये आहोत. गेट नंबर 3 हा पूर्ण ढगामध्ये दिसत असं वाटतं की स्वर्गात आलो की काय. अजून बघा, चढायचं हा आहे. हा आहे गेट नंबर 3. 3 नंबर गेट आहे. 3 नंबर गेट आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता किती किती बारकाईने नक्षीकाम केलं आहे. तुम्ही बघा की प्रॉपर बांधलेला काम आहे तो. सर्व प्रॉपर आहे. वरून हे जो भाग आहे तो याच्यासाठी आहे की सैनिक जर तिथं असून उभे राहून काहीतरी एक तर पहारा देऊ शकतात, किंवा जर तिथून काही तोप वगैरे असू शकते, छोटी प्रकारची तोप असायची पहिले, ते तुम्ही लावून किंवा बंदूक लावून तिथून तुम्ही हमला करू शकता. कोणत्याही बंदूक नव्हते का? त्या काळात बंदूक नाही, पण छोटे छोटे तोप असायचे भाले वगैरे. भाले म्हणा, तोप म्हणा किंवा तीर ते असू शकतात. तर त्याच्यासाठी ते बहुतेक मला असं वाटतं की तो बनवलेला आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता गेट नंबर 3 तो आहे. आमच्याकडून मिस झालाय. आमच्याकडून मिस झालाय, पण बघू शकता की या साईडला तुम्ही जर बघितलं राईट हँड साईडला तो आहे तोफखाना. बहुतेक जो कोणी या किल्ल्याचा सेनापती असेल त्याने या साईडला तोफखाना ठेवला वर मधामध्ये. कारण जर तुम्हाला इथून काही अस्त्रशस्त्र न्यायची आहेत तर हा एक चांगला स्पॉट आहे. इथून खाली नेऊ शकता, इथून तुम्ही वर आणू शकता. तर मित्रांनो आम्ही सिंहगडवर आलो, खूप काही गोष्टी बघितल्या. पण मला एक प्रश्न होता की एवढे लोक जर राहत आहेत वर, तर पाण्यासाठी सोय कुठं असावी? पाण्याची सोय तर लागते, कारण एवढे सारे ज्या सैनिक जागी जमा आहेत त्यांना खाण्यापासून सर्व सोयी सुविधासाठी पाणी आवश्यक आहे. तर आता लक्षात आलं आहे की थोडीशी पागा म्हणून एक जागा आहे ज्याच्यामध्ये तो दगड खोदून ठेवले आहेत की जेणेकरून खालचं जमिनीतलं पाणी तो वर येईल नॅचरली. त्यासाठी त्या काळामध्ये ह्या किल्ल्याच्या पूर्वीपासून तो जागा तिथं अवेलेबल होती. म्हणून ते बघा घोड्याची पागा ज्याच्यामध्ये दगडांमध्ये खोदून ठेवलं आहे की जेणेकरून ते टाक्या खोदून ठेवल्या की जेणेकरून तिथं पाणी स्टोअर होईल आणि तोच पाणी एक तर खाण्यासाठी किंवा ते सैनिकांसाठी यूजमध्ये येईल, त्यासाठी हे खोदून ठेवलं. तर बघा की किल्ल्या पूर्वीपासून तो राहिलेला आहे. तर तुम्ही बघा की पहिल्याची एन्शंट टेक्नॉलॉजी तुम्ही बघू शकता की किती बुद्धिमत्तेने तो खोदून तिथं पाणी स्टोअर करून तो पूर्ण सैनिकांना पोचवायचा. दाखव. हे बघा जायचं तिथं. तर तुम्ही बघू शकता की हा रस्ता मी त्यासाठी जायचा. हा खूप चिखल असलेला म्हणजे घुसलेला नसलेला जागा आहे. स्लीपर ह्या. हा तुम्ही जेव्हा इथून याल तेव्हा सावकाश या. हे बघा ह्या दगडांच्या हे झरे नॅचरल पाणी जो दगडातून निघणारं पाणी आहे हा इथं स्टोअर व्हायचा. इथून तो पाणी यूज करायचे. जसं तिथं बघा, तिथं तुम्ही जर बघितलं तर तिच्यामध्ये टाके खोदून ठेवते. सगळीकडे टाकेल. सगळीकडे टाके आहेत, इकडे टाके आहेत, तिकडे टाके आहेत. आणि हाच पाणी ते लोक पिण्यासाठी यूज करायचे. तुम्ही बघू शकता की किती बुद्धिमत्तेचा वापर करून दगडाच्या आत गड्डे खोदून स्वच्छ पाणी स्वच्छ पाण्यासाठी आणि दुसऱ्या कामासाठी पण दगडाच्या आत गड्डे केले आहेत. आणि त्या गड्ड्यातून जो म्हणजे जो नॅचरली जो पाणी असतो तो काढून हा वापरण्यात आला आहे. तर तुम्ही बघू शकता की पहिलेच्या लोकांची बुद्धिमत्ता किती तीक्ष्ण बुद्धीचे लोक होते. आणि जो आपण इंजिनिअरिंग आता म्हणतो ते त्या काळात किती डेव्हलप होती ते तुम्ही बघू शकता. तानाजी कडा. हा आहे तानाजी कडा. तानाजी इथून चढले होते आय थिंक. अच्छा या साईडने. आणि इकडे बघा पाण्याचा स्रोत. तर पाणी जे तुम्हाला हे दगड दिसत आहे हे बघू शकता. हा दगड तर तुम्हाला वाटेल की ह्याच्यात आश्चर्य काय आहे. तर जे तानाजी या गडावर चढले होते तर ते एका घोरपडीच्या सहाय्याने ते इथं वरपर्यंत चढले होते. तर त्याची घोरपड होती ही तिची समाधी आहे मित्रांनो. या समाधी तिला एक श्रद्धांजली म्हणून इथं त्याची समाधी, त्या घोरपडीची समाधी इथं बांधलेली आहे. बघा की कृतज्ञता बघा तुम्ही तानाजी मालसुरीची. आणि इथंच याच किल्ल्यावर तानाजी यांची पण समाधी बांधलेली आहे. बहुतेक अशाच भागातून ते काहीतरी खालचं आम्हाला दिसत नाही. खाली काय दिसत नाही कारण खूप खोल आहे. खूप खोल आणि ढगामुळे तुम्हाला काय दिसणार. ढगामुळे दिसणार नाही. तुम्ही विचार करू शकता की त्या काळामध्ये कसे काय ते एवढे दूरपर्यंत चढले असतील एका घोरपडीच्या साहाय्याने. आता ते तुम्ही बघू शकता समाधी आहे. आता ते एक तुम्ही काही म्हणू शकता तिला की खरी आहे खोटी गोष्ट ते मला आपल्याला आयडिया नाही आहे. पण तुम्ही बघा की एवढं ते चढून इथं लढाई करून त्यांनी हा
गड जिंकला होता. तर तुम्ही बघू शकता की आत्मविश्वास त्यांची शिवाजी महाराजांविषयी असलेलं प्रेम तुम्ही हे बघू शकता की त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी एवढं किल्ला चढले जिथं आम्हाला खाली काही दिसत नाही. त्यावेळेस पण असंच काही वातावरण असावं असेल. पण तरी पण एवढं निसर्गाला चुनौती देऊन ते एवढ्यापर्यंत चढले, लढाई केली, मुघलांपासून किल्ला जिंकला आणि तो शिवाजी महाराजांना भेट दिला. मित्रांनो हे बघा या गडावर, सिंहगडावरचे फुलं काय सुंदर फुलं आहेत, काय वातावरण आहे, काय फुलं आहे, हे ढगं बघा, आम्ही बघा, हे बघू शकता तुम्ही औद्योगिकरण. तुम्ही बघू शकता की औद्योगिकरण किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. गडाच्या पायथ्याशी मोठे मोठे अपार्टमेंट बिल्डिंग, रेसिडेन्शियल हाऊसेस जवळपर्यंत आलेले आहेत. अपार्टमेंट बघा, एकेकाळी या ठिकाणी काही नसावा, काहीच नसेल ना, इथं एवढे मोठे बिल्डिंग्स ना अपार्टमेंट्स, हा एकदम जंगल असेल. पण तुम्ही बघू शकता 10 किंवा 20 वर्षाच्या कालांतराने हा एवढा मोठा विकास. काही वर्ष जवळ येईल आणखी. हां, बहुतेक मला वाटते की गडावर काही अपार्टमेंट बनतील की काय, असंच काही विचार होऊ आहे. नये. असं नाही झालं पाहिजे, मी तरी म्हणतो की असं नाही झालं पाहिजे. आणि ना तर मित्रांनो आम्ही सर्वात उंचावर आलो आहे सिंहगड किल्ल्याच्या. बघू शकता. तर तुम्ही बघू शकता की जर तुम्ही सिंहगड किल्ल्याच्या सर्व टॉपवर आले तर तुम्हाला हा व्ह्यू दिसेल. हा व्ह्यू आहे आणि सर्वात उंचीवर हा तुम्हाला एक मंदिर दिसेल, कोंडिनेश्वर मंदिर. हा एक मंदिर आहे आणि असं आम्हाला वाटत होतं की किल्ला आहे म्हणजे असं पुरं बांधलेला असेल काही, पण तसं काही नाही आहे. बहुतेक शिवाजी असेल महाराज असेल त्या टायमात, पण आता तो अस्तित्वात राहिलेला नाही आहे. आम्हाला तेवढी जाणकारी नाही आहे याच्याबद्दल, पण जेवढं आम्ही एक्सप्लोर केलं आणि जेवढं आमच्या समजुनुसार बहुतेक असावा, पहिल्याच्या काळात असावा ज्यांनी शिवाजी महाराजांनी बांधून ठेवलेला, पण आता तो अस्तित्वात नाही आहे, दुर्दैवाने अस्तित्वात नाही आहे. पण एक मंदिर आहे जो आता पण तसंच ठाम उभा आहे जसं त्यावेळेस होता. तुम्ही बघू शकता की मंदिराला काही झालेलं नाही आहे. मंदिर सुखरूप असा आहे. जशा अवस्थेत तो त्यावेळेस होता तशाच अवस्थेत तो आता पण उभा आहे. आता आपण बघू शकतो की इथे तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तर बहुतेक याच ठिकाणी त्यांचं म्हणजे ते अमर झाले म्हणा किंवा आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी आपला प्राण सोडला. तर हे बघू शकता की त्यांची समाधी आहे. याच्यामध्ये पूर्ण माहिती लिहिलेली आहे, पण आपण ते आता सध्या कव्हर नाही करू. आपण आत जाऊया आणि आपण बघूया त्यांची समाधी. तुम्ही बघू शकता की त्या दिवशी जे झालं होतं त्याचं एक प्रतिबिंब कोरण्याचं काम केलं आहे की त्या दिवशी कसं ते लढले, मुघलांशी कसे लढले आणि ते कसं स्वराज्यासाठी ते आपलं प्राण त्यांनी त्यागलं. हे आपण त्या एक लढाईचा एक छोटासा भाग आपण इथं बघू शकतो की. आणि इथं तुम्ही बघा की एक नोटीस करा की सर्वांकडे वेगवेगळे अवतार आहे. जसं ते बहुतेक ते बाजी प्रभू या मूवीमध्ये आपण बघितलं ते जे हातात घालतात, दानपट्टा वगैरे, तलवार आहे, भाला आहे, धनुष्यबाण आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे त्यावेळेस ते यूज करायचे, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. तर आपण डायरेक्ट समाधीकडे वळूया आणि त्यांना हे फुल अर्पण करून आपण एक आदरांजली देऊ. महाराज बसले आहेत. केलं आहे की महाराजांसोबतचे त्यांचे काही क्षण होते की कसं ते महाराजांना बहुतेक ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. हे असं दाखवलं आहे की त्यांचा आणि महाराजांचा संबंध किती जिव्हाळ्याचा होता. ह्याच्यात तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघा. आणि बहुतेक इथं बघा, इथं बघू शकता की मला असं वाटते की जेव्हा तानाजी मालुसरे ह्या त्यांचं पूर्ण आयुष्याचं कसं त्यांनी हे लढाई जिंकली आणि ही लढाईमध्ये काय काय झालं होतं तुम्ही बघू शकता की बघा, हे घोरपडीच्या साहाय्याने ते वर चढत आहेत गडावर. तिथं त्यांची प्लॅनिंग झाली असावी, तिथं त्यांनी एक्झिक्युशन केलं की कसं चढायचं वगैरे. इथं हे बघा तुम्ही, इथं कशी लढाई झाली आणि हा पण बघा, हे लढाईचा भाग आहे. आणि बहुतेक हा जो दाखवण्याचा प्रयत्न आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की कसं तानाजी मालुसरे यांनी आपला आखरीचा जो प्राण आहे हे इथं सोडलेला दाखवतो तुम्हाला बघायला मिळेल. आणि या साईडला तुम्ही बघू शकता की त्यांची जी समाधी आहे ते इथं उभारण्यात आलेली आहे. बघू शकता स्मारक उभा केलेला आहे. हा 20 फेब्रुवारी 1941 मध्ये स्थापन केला आहे.
तर हा एक स्मारक आहे, पण यांची खरी समाधी हे इथं आहे. हे बघू शकता की जेव्हा त्यांची मृत्यू झाली असेल त्याच्यानंतर जे काही सहयोगी होते त्यांनी इथंच त्यांना समाधी केली आणि त्यांचं एक जिवंत रूप इथं उभा करण्याचं काम त्यांच्या मावड्यांनी केलं असावं. तर हे समाधी आहे आणि काही कालांतराने समाधीच्या साईडलाच एक स्मारक उभा करण्यात आलं आहे की हे त्यांचं प्रतिबिंब आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता हे स्मारक आणि खरी समाधी या साईडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊचा त्यांच्या काळात तर मित्रांनो आम्ही आता एक आलो एका पुरातन विहिरीकडे. तुम्ही बघा ही प्रॉपर शेड बनवलेला आहे आता, पण त्या काळामध्ये असं काही नव्हतं. तेव्हा हे एक विहीर बघा, विहीर आहे, विहिरीत झरणे आहेत जेणेकरून तो पाणी दगडामधून येऊन त्या विहिरीमध्ये जमा होत आहे. त्या काळात मला असं वाटतं की ह्या गडावर जर तुम्ही उंचीवर आला तर छोटे छोटे पाण्याचे झरणे आहेत, पण मला असं वाटतं की हा एक जो विहीर आहे खूप खोल आहे आणि हे जी विहीर आहे हे एक मेन स्रोत असेल त्या पाण्याचा. कारण जशा पद्धतीने हे बनवलेली आहे आणि जेवढी हे खोल दिसत आहे मला, तर असू शकते की हे एक महत्त्वाची विहीर असावी त्यांच्या पिण्यासाठी. बघा मित्रांनो, जर सर्व जागून खडी चढाई आहे की प्रॉपर अशी वर चढाई आहे, पण ह्या साईडला जर तुम्ही बघितले तर या साईडला तुम्ही कसं तरी मॅनेज करून येऊ शकता. तर एक असं होऊ शकते की त्यावेळेसच्या त्या लोकांना विचार आला असेल की जर आपण या साईडला एक दरवाजा ठेवला, या साईडला एक ठेवलं, समोर एक ठेवलं, मागे एक ठेवलं, तर जिकडून दुश्मन चढू शकतात अशा साईडले दरवाजे बनवायचे जेणेकरून आपण जर कोणत्याही अँगलला दुश्मन आले, मुघल आले, तर आपण त्यांना परास्त करू शकतो. या उद्देशाने मला वाटते की या साईडला एक दरवाजा मेन दरवाजा ठेवण्यात आला आहे, मोठा दरवाजा, की इकडून आपण पूर्ण डोंगरापर्यंत बघा, तर तुम्ही बघत असाल तर डोंगर दिसत आहे. तर होऊ शकते की या भागापासून या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत पूर्ण लक्ष देण्याचं काम जे एका दरवाजापासून होत असेल, कल्याण दरवाजापासून होत. आणि जर तुम्ही लक्षात ठेवलं तर चढण्याची जागा आहे या किल्ल्यापर्यंत. जर चढतं म्हटलं पायी चढण्याची जागा इथून आपल्याला इथे दरवाजा ठेवला असतो त्यांनी. इथून तुम्ही बघा मित्रांनो की हे अशी ठिकाण आहे जिथं 10-10 सेकंड, एक मिनिटाला वातावरण चेंज. आता तुम्हाला वाटेल की ऊन आहे आणि एका मिनिटामध्ये पाऊस येऊन जाईल, तुम्ही ओले होऊन जाल आणि तुम्हाला वाटेल की आता पाऊस येते, आपण रेनकोट घालला पाहिजे, आपण सुरक्षित झालं पाहिजे. एका मिनिटामध्ये ऊन येईल आणि काहीच तुम्ही प्रिडिक्ट नाही करू शकत, काहीच नाही प्रिडिक्ट नाही करू शकत. तरी पण त्या काळामध्ये बघा, विचार करा की आपण जर 1 मिनिटासाठी प्रिडिक्ट नाही करू शकत, पण त्या काळामध्ये या लोकांनी प्रिडिक्शन लावून एवढा मोठा किल्ला बांधला की आपलं राज्याचं रक्षण झालं पाहिजे. या उद्देशाने एवढं प्रिडिक्शन लावून, एवढं सामोरचं प्रिडिक्शन करून त्यांनी हे एवढं किल्ले बांधले. तुम्ही विचार करा मित्रांनो त्यांच्यासाठी. मित्रांनो फायनली आमचा गड फिरून झालेला आहे. आम्ही आता उतरतो आणि एक दरवाजे जसं आम्ही चढत गेलो तसं एक दरवाजा उतरत जाऊ. हे झाला तुकडा